This will switch. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Greetings to all in the mighty name of Jesus Christ of Nazareth. तुम्हा सर्वांचे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने स्वागत करीतो. Hallelujah. हालेलुया. This is the wonderful day. आजचा हा सुंदरसा दिवस आहे We are here to thank you and celebrate with you. आणि आज आम्ही तुम्हाला धन्यवाद करून तुमच्याबरोबर साजरा करणार आहोत. Because कारण this is your day. आजचा हा दिवस तुमचा आहे. This is a healing service. Hallelujah. आजची ही आरोग्याची सभा आहे. Praise God. हालेलुया. Sorry for the delay आणि क्षमा करा आम्हाला थोडा उशीर झाला because I was having a Zoom meeting कारण की माझी जरा झूम मीटिंग होती and because of that it got delayed. आणि तिकडे एक मीटिंग असताना म्हणून त्याच्यामुळे मला उशीर झाला. Hallelujah. हालेलुया. But I am ready. पण मी तयार आहे. Are you ready? तर तुम्ही पण तयार आहात का? Are you excited? आणि तुम्ही उत्साही आहात का? Yes, my dear beloved. होय माझ्या प्रियांनो, If you are excited, जर तुम्ही उत्साही असाल please take a moment तर आता ही क्षण तुम्ही घ्या and please invite your friends and family members. आणि लगेच तुमच्या सर्व परिवार मित्राला सर्वांना आमंत्रित करा. Because I told you कारण की मी तुम्हाला सांगितले there was a technical issue की काही टेक्निकल इश्यूज होते and that's why we are not able to come live on YouTube today. म्हणून आज आम्ही युट्यूबवर पण लाईव्ह नाही येऊ शकलो. Okay? हालेलुया. But God knows our heart पण परमेश्वराला आपलं हृदय माहिती आहे and God knows what we are doing for His kingdom. आणि परमेश्वराला माहिती आहे की आपण त्याच्या राज्यासाठी काय करतो. Hallelujah. हालेलुया. Let's close our eyes तर चला आपले डोळे बंद करूया and let's look to God. आणि परमेश्वराकडे पाहूया. Heavenly Father, हे स्वर्गातील पित्या, we give you glory, honor and praise. सर्व गौरव आम्ही तुला देतो And we say thank you to your name, Father God. आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. Thank you for all the things you have done in us and through us. धन्यवाद की तू आमच्यातून आमच्याद्वारे जे कार्य केलेस. Oh Lord, we bless your name. हे परमेश्वर आम्ही तुझ्या नावाला आशीर्वाद We करतो bless the people who is watching us live. आणि तुझ्या लोकांना आम्ही आशीर्वाद करतो जे आज आम्हाला पाहतात ऐकतात. Bless them physically, financially, materially as they listen this word. तेव्हा त्यांना शारीरिकरित्या आध्यात्मिकरित्या सर्व गोष्टीत त्यांच्या आशीर्वादित कर. As they listen to this word, जसं ते हे वचन ऐकत असताना bless them everything in every area and especially today as a healing power manifest in their life. त्यांना सर्व गोष्टी सर्व भागात तू आशीर्वादित कर. आज जसं ते या आरोग्य सभेत ते सहभागी होत असताना Bless them in the mighty name of Jesus. त्यांना प्रभू येशूच्या अद्भुत नावाने आशीर्वादित कर And let thy name be honored. आणि तुझा नाव उंचाविले जाओ. In the mighty name of Jesus we pray. प्रभू येशूच्या अद्भुत नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. Praise Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. My dear beloved, माझ्या प्रियांनो, do you know तुम्हाला माहिती आहे का what are we going to see today? आज आपण काय पाहणार आहोत What are we seeing from the last Friday? आणि आपण मागच्या शुक्रवारपासून काय पाहतोय How to experience the healing आणि आरोग्याचा अनुभव कसा करायचा. one question to you. Am I audible to you? मला एक प्रश्न विचारू द्या सुरू करण्याच्या पहिलं की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का. Just a comment fast so we can proceed towards the पटकन word of- तिकडे तुम्ही कमेंट टाकू शकता. Hallelujah. हालेलुया. तुम्ही तिकडे पाठवा म्हणजे आम्हाला पण समजेल की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय किंवा नाही. Hallelujah. हालेलुया. Am I audible to you? आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Yes, voice is clear. Okay, thank you so much. थँक यू. Yes, hallelujah, Lord. Thank you, Jesus. थँक यू जीसस. Okay, so what we are going to see today, तर आज आपण काय पाहणार आहोत. the complete healing, संपूर्ण आरोग्य, spirit, soul, and body. आत्मा, शरीर आणि जीव. Hallelujah. So हालेलुया. what we saw on last Friday, तर आपण मागच्या शुक्रवारी काय पाहिले. it is God's wills to heal you. तर ही परमेश्वराची इच्छा आहे तुम्हाला आरोग्य देण्याची. Second we saw, आणि दुसरं आपण पाहिले how can I receive the healing? It's receive my healing. मी माझं आरोग्य कसं प्राप्त करू शकते. Hallelujah. हालेलुया. Third, today we going to see आणि आज तिसरं आपण पाहणार आहोत complete healing, संपूर्ण आरोग्य, spirit, soul, and body. आत्मा, शरीर व जीव. Hallelujah. See हालेलुया. what Bible is trying to tell us. तर इथं पवित्र शास्त्र काय सांगू इच्छिते. What Bible is saying to us today. आज पवित्र शास्त्र काय सांगणार आहे.
let's go. तर आपण आपले बायबल Book of James. उत्पत्ती ह्या पुस्तकाकडे Book of James, क्षमा करा, याकोबाचे पुस्तक ह्याच्याकडे आपले वळूया. chapter 5, याकोब 15. 5:15. And they prayed, offer in faith will make the sick person well. The Lord will raise them up. If they have sinned, they will be forgiven. Hallelujah. हालेलुया. याकोब 5:15. विश्वासाची प्रार्थना दुखनाईतास वाचवील आणि प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. Hallelujah. हालेलुया. What we are going to see here, तर आपण इथे काय पाहणार आहोत that God is a complete healer. की परमेश्वर हा संपूर्ण आरोग्यदाता He आहे. can heal you physically. तो आपल्याला शारीरिकरित्या आरोग्य देऊ He can शकतो. heal you in your spirit. तो तुमच्या आत्म्यातून तुम्हाला आरोग्य देतो He can heal your soul. आणि तो तुमचा जीव त्याच्यातून आरोग्य देऊ शकतो. Hallelujah. हालेलुया. What are three things, important things? तर ह्या 3 गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या आहेत? Spirit, आत्मा, soul, जीव and body. आणि शरीर. Spirit, आत्मा, soul, जीव and body. आणि शरीर. When we make Jesus Christ Lord of our life, आणि जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा परमेश्वर बनवितो, our spirit receive healing from Him. तर आपला आत्मा त्याच्याकडून आरोग्य प्राप्त करतो. Our spirit receive healing from spiritual death. आणि जेव्हा आपला आत्मा ह्या आध्यात्मिकरित्या त्याला आरोग्य प्राप्त होते, We receive healing from the spiritual death. तर आपल्याला आध्यात्मिक मरणातून आरोग्य किंवा सुटका प्राप्त होते. But पण there are still two areas for us to make up. काही असे 2 भाग आहेत ज्याच्यात आपल्याला अजून त्याच्यातून बाहेर यायचंय We have to make it up. आणि आपल्याला ते उभारायचंय. Hallelujah. Hallelujah. That needs Christ healing touch. ज्याला ख्रिस्ताच्या आरोग्याचा स्पर्शची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. Our soul, आपला आत्मा, it might be mind, ते मन असू शकते, emotions, आपलं भावना and will, आणि इच्छा, and our physical bodies. आणि आपलं शारीरिक जे शरीर आहे. What I'm saying, you listen very carefully. तर मी इथं काय सांगतोय ते बारकाईने ऐका. When we receive Jesus Christ, जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार we receive करतो, Holy Spirit inside of us. आपण पवित्र आत्म्याला स्वीकारतो. When we allow the Holy Spirit to come inside of us, आणि जेव्हा आपण पवित्र आत्म्याला परवानगी देतो आपल्यात येण्यात, we directly say no to enemy. आपण थेट त्या शत्रूला नकार देतो. We say this is body belongs to Jesus. आपण म्हणतो की हे शरीर परमेश्वराचं आहे. This body belongs to Jesus. आणि हे शरीर परमेश्वराचं आहे. The body, in this body, Heavenly Father residence. आणि ह्या शरीरात परमेश्वर वस्ती करीतो. So this body will never decay or never go to hell. तर ह्या शरीराचा कधी नाश नाही होणार व ते कधीच नरकात नाही जाणार. When, listen me very carefully. पण ते केव्हा? नीट ऐका. When you receive Holy Spirit, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याचा स्वीकार करिता when you allow Him to work in your life, आणि त्याला तुम्ही परवानगी देता तुमच्या जीवनात कार्य and करण्याची, when you submit to Him, आणि जेव्हा तुम्ही त्याला समर्पित होता, then only you receive complete healing in your life. तेव्हाच तुम्हाला संपूर्ण आरोग्य प्राप्त होते. Hallelujah. Hallelujah. What I'm trying to tell you today, the most important parts are, तर आज मी कोणते महत्त्वाचे भाग मी तुम्हाला सांगणार when we आहे. submit our spirit to God, जेव्हा आपण आपलं आत्मा परमेश्वराला समर्पित when we करीतो receive the Holy Spirit inside of us, आणि पवित्र आत्म्याला आपण स्वीकारितो, we say, Lord, we receive you because we believe when you died on the cross, we also died with you, and when you rose, we also rose back with you. Hallelujah. कारण की आपण परमेश्वराचा स्वीकार करून आपण असं म्हणतो की जेव्हा परमेश्वर क्रूसावर मरण पावला तेव्हा आपलं पण मरण झालं होतं, पण जेव्हा परमेश्वर पुनरुत्थित झाला
आपण पण पुनरुत्थित झालो. Hallelujah. हालेलुया. What Bible is telling you, तर पवित्र शास्त्र काय सांगते आहे when तुम्हाला? we die, when Jesus died, जेव्हा प्रभू ख्रिस्त मरण पावला, we died with him. आपण त्याच्याबरोबर मरण पावलो. And when he rose, आणि जेव्हा तो उठला, we also rose. आपण पण पुनरुत्थित झालो. Hallelujah. Hallelujah. We are rose back to life in spiritual realm. Hallelujah. तर आपलं पुनरुत्थित जीवन कधी झाले? आपल्या आध्यात्मिक रूपे. When केव्हा? when we receive Jesus Christ of Nazareth जेव्हा आपण परमेश्वर नासरीत परमेश्वरचा स्वीकार and करीतो we walk according to his will, आणि आपण त्याच्या इच्छेनुसार चालतो, we receive eternal life. तर आपल्याला युगानुयुग जीवन प्राप्त होते. Hallelujah. हालेलुया. That is a spirit life. तर तेच आहे आध्यात्मिक जीवन. That's why he said, म्हणून तो आज सांगते, we make Jesus Lord of our life. तर आपण ख्रिस्ताला आपला परमेश्वर जीवनाचा Our बनवतो, spirit receive healing. Hallelujah. तेव्हा आपल्या आत्म्याला आरोग्य प्राप्त होते And from spiritual death. Hallelujah. आणि आध्यात्मिक मरणापासून ते प्राप्त होते त्याला. Receive healing from spiritual death. तर तुम्ही आध्यात्मिक मरणातून ते आरोग्य प्राप्त करा. Hallelujah. हालेलुया. But we are going to focus on two important things in our life. पण आता आपण दोन गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. First, पहिलं soul. आत्मा. क्षमा करा, थोडं पासन नाही होतं. तर दोन गोष्टींवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. Sorry for the inconvenience. क्षमा करा. Because of the climate, there is some chill. That's why I'm having some, आणि ह्या हवामानामुळे थोडंसं घशात त्रास होतोय, nothing. But I'm fit and fine by the grace of पण God. मी एकदम चांगला आहे. Hallelujah. हालेलुया. So, our soul तर आपला आत्मा, and our physical bodies. आपला जीव व आपलं शरीर. What is a soul? तर जीव म्हणजे काय? Mind, मन, emotions, भावना and will. आणि इच्छा. What it does, तर ते काय करते? mind goes roaring over here and there, this and that places. तर आपलं मन तर बऱ्याच ठिकाणी भटकते And emotionally it breaks us up. आणि मग आपल्याला ते भावनिकतेने ते तोडते. Hallelujah. हालेलुया. And that is why we need to submit those part to Heavenly Father or to Holy Spirit. म्हणून आपल्याला ते भाग परमेश्वराला किंवा पवित्र आत्म्याला ते समर्पित करायचे. Third is will. आणि तिसरी आहे इच्छा. What is the will of your life? आता तुमच्या जीवनाची इच्छा काय आहे? You might be saying, oh, I want to serve God. आता तुम्ही म्हणताल मला तर परमेश्वराची सेवा करायची. But enemy will come to you and years and say, no, you go and do this business. No, you go and do this job. No, you go and this film industry, do this singing and this and that and that and that and that. पण शत्रू येतो व तुमच्या कानात आवाज करून सांगतो की नाही तू सेवा नको करू परमेश्वराची, तू हे काम कर, तुझ्या आवडीचं काम कर, फिल्म मध्ये जा, इकडे कर, ते कर. The health of our soul, आपल्या जीवाचं जे the health of our soul is directly tied to our physical health. आणि जे आपला जीव आहे ते त्याचा संबंध थेट आपल्या शरीराशी आहे. Hallelujah. For any area which our soul is sick, ज्या कोणत्या भागात आपला कुठे आजार असेल, soul is sick. आणि जीव आजारी असेल, The word of God is the answer to nourish our mind into balance and healthy state. Hallelujah. तर थेट परमेश्वराचे वचन त्याच्यासाठी ते उत्तर आहे त्या भागांसाठी. The word of God परमेश्वराचे वचन answer and nourish our mind आपल्या मनाला उत्तर देते and balanced and healthy state of our life. आणि Hallelujah. मग ते आपल्याला आपलं मन स्थिर राहण्यासाठी ते मदत करते. Hallelujah. हालेलुया. See, it says, though of the lack can be replaced with the thought of provisions. आणि काही कमतरता ते भरून काढते. परमेश्वराचे वचन. Through the lack can be replaced with the thought of provisions. आणि ते पुरवठेनुसार ते जागा रिकामी भरते. Through thoughts of failure and depressions can be replaced with the thoughts of success and joy. आणि ज्या नैराश्याचे विचार ते तुम्हाला Success and joy. आनंदित आणि
सक्सेसला काय वर्ड पुढे जाण्यासाठी. पुढे जाण्यासाठी ते प्रेरणा करते. Hallelujah. Hallelujah. When fear and negative thoughts rise in your mind, जेव्हा भीती आणि नकारात्मक जीवन तुमच्या नकारात्मक विचार तुमच्या मनात येतात, recognize that they aren't from God. तर हे तुम्ही जाणून घ्या की ते परमेश्वराकडून नसते. And by faith, आणि विश्वासाने choose to replace them with the positive promises of God's word. Hallelujah. आणि तुम्ही विश्वासाने ते परमेश्वराच्या सकारात्मक विचाराने भरण्यासाठी तुम्ही ते प्रेरित व्हा. Hallelujah. Hallelujah. Many times, आणि बऱ्याच वेळा it's not what happened to us, आपल्याशी असं होत नाही, but how we respond that matters. पण आपण त्याला प्रत्युत्तर कसं देतो ते महत्वाचे आहे. Jesus doesn't want us to go through life carrying old wounds. आणि प्रभू ख्रिस्ताची तर जुन्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे दुखणे आहेत ते पुढे घेऊन चालण्याची तर परमेश्वराची इच्छा He wants नसते. to heal us. त्याला आपल्याला आरोग्य देण्याची इच्छा The आहे. Spirit of God is always with you तर परमेश्वराचा आत्मा नेहमी तुमच्या बरोबर and आहे will never leave you. आणि तो तुम्हाला कधीच सोडणार नाही. Hallelujah. Hallelujah. You can draw from His strength through every painful circumstances. Find your healing. Hallelujah. तर तुम्ही परमेश्वराच्या तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असू शकाल, तुम्ही त्याच्या सामर्थ्याने त्याला विजयी प्राप्त करू शकता. You can draw from His strength through every painful circumstances with finding your healing. तर तुम्ही त्या कोणत्याही परिस्थितीत परमेश्वराचे सामर्थ्य घेऊन त्या परिस्थितीवर तुम्ही तुमचं आरोग्य प्राप्त करू शकता. Hallelujah. Hallelujah. See what Bible says, तर पवित्र शास्त्र काय सांगते, that God has given us everything, my dear beloved. परमेश्वराने तर आपल्याला सर्व काही दिले. Whether one need healing, जर कोणाला आरोग्य पाहिजे नसेल, healing from emotion hurts, भावनिक दुःखनापासून त्यांना आरोग्य पाहिजे नसेल, shame, किंवा लाज condemnations, आणि दंडाज्ञा anxieties, आणि भीती, depression, नैराश्य or relationships, आणि नातेसंबंध, God asks us to take a biblical perspective. तर परमेश्वर आपल्याला काय सांगतो की तुम्ही पवित्र शास्त्राचं वचन तुम्ही ते घेऊन Instead of meditating on our problems, ते पवित्र शास्त्राचे वचने घेऊन मनन करा, तर तुमच्या जे दुखणं आहे त्याच्यावर नाही. we should not meditate on the problems or issue what we are going. तर तुम्ही जे तुमचे परिस्थिती दुखणे असतील त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित नका We करू. need to submit to God आपण आपल्या स्वतःला तर परमेश्वराला समर्पित व्हायला and पाहिजे we say आणि म्हणायला पाहिजे, our anxieties, जे तुमची विचार भीती आहे, depressions, तुमचे नैराश्य relation problems, आणि जे नात्यांचे depression, condemnation, anything, नाती जर काही प्रॉब्लेम असेल, दुःख दंडाज्ञा काही असेल, you have to submit to God ते तुम्ही परमेश्वराला समर्पित and करा replace it आणि त्याची बदल तुम्ही करा with the word of God. परमेश्वराच्या वचनाची. Hallelujah. हालेलुया. We need to meditate on how faithful and loving our real God is. Hallelujah. तर आपल्याला आपला परमेश्वर किती विश्वासू कनवाळू आहे त्या गोष्टींवर आपल्याला मनन करायचंय. We have to know how faithful and loving our Heavenly Father is. आणि तुम्ही जाणून घ्या की आपला स्वर्गातील पिता किती कनवाळू, प्रेमाळू व विश्वासू आहे. Really, He loves you. आणि खरोखर तो तुमच्यावर प्रेम करतो. Hallelujah. हालेलुया. A simple question to you, my dear beloved. आता एक सोपा प्रश्न तुम्हाला प्रियांनो, Have you ever felt the love of God in your life? तुम्ही कधी परमेश्वराचे प्रेम तुमच्या जीवनात अनुभवले का? If yes, can you please tell us? तर जर होय तर तिथे तुम्ही होय येस असे लिहा कमेंट मध्ये. Hallelujah. हालेलुया. Because I can tell you many times I have experienced. कारण की मी तुम्हाला सांगू शकतो की मी बराच वेळा त्याचा अनुभव केलाय. Before marriage, आणि लग्नाच्या आधी I was alone. मी एकटा होतो. I was with my family. मी माझ्या परिवाराबरोबर होतो. But some things I was not able to share with family. पण काही गोष्टी मी माझ्या कुटुंबाबरोबर मी ते नाही त्यांना सांगू Because as शकतो. a young, as a youth, कारण की मी तरुण असताना there are so many temptations. बऱ्याच अशा काही
मोहाच्या गोष्टी होत्या Because of the temptations, आणि त्या मोहाच्या गोष्टींमुळे there might be shame, आणि मला असं लाज there might be असते hurt, आणि दुःख असते there might be some kind of anxieties, आणि फार अशी भीती असते depressions. आणि नैराश्य असते. There must be a relations thing that it will carry, it will go on well, it will not go on well. Should I keep a relationship with him or should I keep a relationship with that fellow? This and that, so many things. आणि बरेच असे विचार होते की मी ह्याच्या बरोबर किंवा त्याच्या बरोबर नाते ठेवायला पाहिजे किंवा नाही, असे बरेच अशा गोष्टी मनात असायच्या. And it tried to create anxiety and stress in my life. आणि ते माझ्या जीवनात असं नैराश्य, त्रास आणि फार असे विचार भयानक भीतीचे आणायचे. But पण I went to God. मी परमेश्वराकडे वळालो. I went to His Word of God. मी त्याच्या वचनाकडे When I वळालो. went to the Word of God, जेव्हा मी परमेश्वराच्या वचनाकडे when I वळालो looked to His Word of God, आणि त्याच्या वचनाकडे when पाहिले, I saw the Word of God, मी ते पाहिले वचन when I started to meditate the Word of God, आणि मी ते वाचून when मनन I केले, went down on my knees, माझ्या गुडघ्यावर आलो, when I looked to God, परमेश्वराकडे and I said, पाहिले Lord, here am I submit to you. आणि म्हटलो, परमेश्वरा मी इकडे आहे, माझं स्वतःला तुला समर्पित करतो. That time, त्या क्षणी I could feel the peace in my heart. मी माझ्या हृदयात परमेश्वराची शांती अनुभवली. I want to tell you, my dear beloved, माझ्या प्रियांनो, मी you तुम्हाला might be सांगू going with the इच्छितो, same situation in your तुम्ही life, पण अशाच परिस्थितीतून same जात असाल, circumstances in your life. अशाच परिस्थितीतून जात असाल. I will tell you, मी तुम्हाला सांगू इच्छितो, submit to God. परमेश्वर समर्पित Just व्हा. go to Him. फक्त त्याच्याकडे जा. It is not just mentally, आणि ते फक्त मनापासून it नाही, is physically also. शारीरिकरित्या पण You have तुम्ही to जा. submit to God. त्याला समर्पित व्हा. When you submit to God, जेव्हा तुम्ही परमेश्वर समर्पित He will होता, heal you every area of your life. तो तुमच्या प्रत्येक भागात आरोग्य देईल. Hallelujah. हालेलुया. Praise God. प्रेज द लॉर्ड. But when we keep our mind पण जेव्हा आपलं मन आपण on the promises of God, परमेश्वराच्या वचनावर we ठेवतो, create a lifestyle of peace. तर Hallelujah. आपण त्याच्या जीवनाची We दैनिकता, create a life of peace. तर आपण त्याच्या जीवनाची शांतीचं आपलं जीवन बनवतो. We create a life of peace. आपण शांतीचं जीवन बनवतो आपलं. Hallelujah. हालेलुया. When we submit and meditate, we receive the book as Isaiah say 9:6. He is a Prince of Peace. That peace comes in our life. जसं Hallelujah. यशायाचे पुस्तक 9:6 सांगते की तो शांतीचा परमेश्वर आहे, तशी शांती तुमच्या जीवनात तुम्ही मिळवताल. Hallelujah. Hallelujah. When we submit to Him. जेव्हा तुम्ही त्याला समर्पित होताल. Hallelujah. हालेलुया. My dear beloved, माझ्या प्रियांनो, see what Bible says in Ephesians chapter 4. तर इफिस्करास 4 अध्यायामध्ये पवित्र शास्त्र सांगते 23-24. 23 आणि 24. Do not to be made new in the attitude of your mind and put on the new stuff created to be like God in true righteousness and holiness. Hallelujah. हालेलुया. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देव सदृष्ट निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. Hallelujah. Hallelujah. You should be renewed, my dear beloved. तर तुम्ही नवीन झाले पाहिजे. Created to the image of God, परमेश्वराच्या प्रतिरूपेत, to be like God in truth, in righteousness and in holiness. आणि परमेश्वर जो सत्याचा परमेश्वर आहे, धार्मिकता. धार्मिकताचा परमेश्वर आहे आणि पवित्रता. Hallelujah. याच्यात. You need to walk in those things, my dear beloved. तुम्हाला ह्या भागात चालणं जरुरी आहे. Hallelujah. Hallelujah. See, book of Hebrews chapter 4 verses 15 and 16. हिब्री करास याचा 4 अध्याय 15 व 16. For we do not have a high priest who is unable to empathize with our weaknesses, but we have one who has been tempted in every way, just as we are, yet he did not sin. Listen to it very carefully. Yet he did not sin. Let us then approach God's throne of grace with confidence, so that we may receive mercy and find grace to help us in our time of need. Hallelujah. हालेलुया. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर
तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजनाजवळ जाऊ. Hallelujah. हालेलुया. Let me make you clear, my dear beloved. तर मला तुम्हाला एक स्पष्टीकरण देऊ द्या प्रियांनो. This verse says, हे we do not have a high priest आणि हे वचन सांगते की आपल्याकडे तर मुख्य याजक नाहीत who is unable to empathize with our weaknesses. जे आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती त्यांना वाटत नाही. But पण listen, very important, it says, after weakness it is comma. आणि Means it is not over. दुःखानंतर तिथे पुढे अजून आहे. But पण we have one who has been tempted in every way. Hallelujah. पण आपल्याकडे एक असा होता जो मोहात होता Was tempted in every way. आणि तो प्रत्येक भागात प्रत्येक पावलात तो मोहात पडला. Just as we are. जसे आपण होतो Yet तरी पण he did not sin. Hallelujah. तरी पण त्यांनी पाप केले नाही. Listen what I'm trying to tell you, my dear beloved. तर मी काय सांगू इच्छितो प्रियांनो, You might be going through situations. तुम्ही अशा परिस्थितीतून जात You असाल, might be going with the troubles. तुम्ही दुःखातून त्रासातून जात असाल You might be going with the issues of your life. आणि तुमच्या जीवनातून काही त्रासातून But जात see what असाल. he says. पण काय सांगते We are प्रियांनो, not living in the olden days. आपण जुन्या दिवसात नाही जगत, जुन्या करारात नाही जगत आपण. We live in a New Testament. आपण नवीन करारात जगतोय. We don't need any high priest now. आपल्याला आता कोणत्या प्रमुख याजकाची गरज Because our नाही. high priest is sitting on the grace of throne. कारण की आपला प्रमुख याजक तर त्या सिंहासनावर वस्ती करतो. He has overcome every single circumstance in his day, in his time. Till day he is working for you and me, my dear beloved. कारण की त्यांनी तर त्याच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीतून तर विजयी पाहून त्यांनी विजय प्राप्त केला आहे. Yet he went through all the things what we are going through today. तरी पण तो आता आपण ज्या गोष्टींमधून चाललोय तो त्या गोष्टींमधून गेला. But पण he did not sin. त्यांनी पाप केले नाही. Why? का? Why he did not sin? त्यांनी पाप का केले नाही? Because he was in spirit, soul and body connected to Heavenly Father. हालेलुया. कारण की तो शारीरिकरित्या आत्मिकरित्या व जीव त्याचा परमेश्वराशी जुडलेला होता. But we are connected or not, that is important. पण आपण जुडलेला आहोत का नाही That is very important, my dear beloved. ते फार महत्त्वाचे आहे. Because we say we प्रियांनो. want healing. कारण की आपण म्हणतो आपल्याला आरोग्य We पाहिजे, want healing in this area. आपल्याला ह्या भागात आरोग्य We want healing पाहिजे, in that area. त्या भागात आरोग्य But we पाहिजे. don't want to go to God. पण आपण परमेश्वराकडे वळत We नाही, don't want to sit in His presence. त्याच्या सानिध्यात बसायचे We नाही don't want to go through His throne of grace. आणि त्याच्या त्या कृपेच्या See, सिंहासनाकडे the verse जायचं is very नाही. clear. He said, let us then approach God's throne of grace with confidence. Hallelujah. हालेलुया. तर इथे काय सांगते की चला आपण ते कृपेने परमेश्वराच्या सिंहासनाकडे जाऊ, We वळूया. go approach. पहा, वळा. Let us then approach the God's throne of grace. The God of grace is still working for you. He's still doing mighty things for you. But it is time to turn to Him today. Hallelujah. हालेलुया. तर तो कृपेचा परमेश्वर आता पण तुमच्यासाठी काम करू इच्छितो आणि तुम्ही त्याच्याकडे वळा. Hallelujah. हालेलुया. Praise God. प्रेज द लॉर्ड. What I'm trying to tell you, my dear beloved, तर प्रियांनो मी काय सांगू इच्छितो, throne of grace. जो कृपेचा सिंहासन आहे, Go to throne of grace with confidence. तुम्ही कॉन्फिडन्सनी त्या कृपेच्या सिंहासनाकडे जा, आत्मविश्वासाने त्याच्याकडे जा. Don't go with attitude. आणि इतना ही. इट इज देअर, दॅट वर्ड इज देअर, आय फॉरगॉट. Don't go with attitude. And Don't go with ignorance. Don't go with rudeness. Go with confidence that my Father can do it for me. आणि मनात असं काही ठेवून नका जाऊ, पण आत्मविश्वासाने तुम्ही परमेश्वराच्या त्या कृपेच्या सिंहासनाकडे See जा. what the line is saying. तर इथे काय सांगते, Go to God's throne of grace with confidence, but, comma he says, it's not said but, it's comma he says, so that we may receive mercy and find grace to help us in our time of need. Hallelujah. हालेलुया. म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजसनाकडे जाऊ
ताकी आपल्याला कृपा मिळेल. Are you understanding, my dear beloveds? तुम्हाला समजते का प्रियांनो? We may receive mercy from God. तर आपल्याला परमेश्वराकडून दया प्राप्त We may find grace होऊ शकते आणि कृपा पण प्राप्त होऊ and शकते. help for our time of need. आणि आपल्याला गरजेच्या वेळेस ते प्राप्त होऊ शकते. Are you understanding, my dear beloved? तुम्हाला समजते का प्रियांनो? What is trying to tell you? तर तुम्हाला काय सांगते ते? This is telling you one thing, हे एक गोष्ट सांगते that our Father can do everything in His will, according to His time, according to His will, according to His plan for your life. Hallelujah. तर परमेश्वर त्याची सर्व इच्छा त्याच्या वेळेनुसार बरोबर आपल्या जीवनात तो करू शकतो त्या गोष्टी. But my dear beloved, पण माझे प्रियांनो, do you believe that is the important thing? तुम्ही विश्वास धरता का? हे महत्वाचे आहे. Do you believe that important thing? तुम्ही ते महत्वाची गोष्ट तुम्ही त्याच्यावर Are you विश्वास willing ठेवता का? to, are you willing to receive your complete healing today? तर तुम्ही आज संपूर्ण तुमचं आरोग्य प्राप्त करू इच्छिता का? According to Hebrews, इब्री नुसार as we have read from chapter 4, verse 15 to 16, जसं आपण वाचले इब्रीचे पुस्तक 4, 15 आणि 16 मध्ये, will you go to God तुम्ही परमेश्वराकडे जाताल का? with the confidence, आत्मविश्वासाने submitting to Him, आणि त्याला तुम्ही समर्पित व्हा saying, Father, आणि म्हणा, पित्या, I don't have anybody. मला कोणी नाही. I know that you are my Father. मला माहिती आहे की तू माझा पिता आहेस. I submit to you, Father. मी तुला समर्पित होतो. And I say, Jesus, आणि म्हणतो, येशू, what is best for me, let it happen. जे माझ्यासाठी उत्तम आहे ते होऊ दे. Because I know कारण की मला माहिती आहे when I submit to you, जेव्हा मी तुला समर्पित होईल, every weakness of my life माझ्या जीवनातील सर्व कमतरता will be emphasized. ते पूर्ण होणार. It will be removed. ते काढून Every part of my टाकणार. life, माझ्या प्रत्येक जीवनातील every प्रत्येक भागात, soul, प्रत्येक भागा जीव मध्ये, body, शरीरामध्ये and spirit आणि आत्म्यात will be completely healed. संपूर्ण आरोग्य प्राप्त होईल. When it will happen? आणि हे केव्हा होईल? When you submit to God. जेव्हा तुम्ही परमेश्वराला समर्पित होताल. My dear beloved, माझ्या प्रियांनो, if you are a person जर तुम्ही ती व्यक्ती असाल and you are saying, आणि तुम्ही म्हणताय, I need healing, मला आरोग्य पाहिजे, any area it might be, कोणत्याही भागात असू द्या, I want to challenge you today. मी आज तुम्हाला एक कार्य देऊ इच्छितो. I want to challenge you today. मी तुम्हाला what was the word? I want to तुम्हाला मी धैर्य देऊन सांगू शकतो, खात्रीने सांगू शकतो, that I want to challenge you today, that you just do one thing what I say. मी एक गोष्ट जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही करा. Right now, आताच wherever you are, कुठे पण तुम्ही असा, close your eyes. डोळे बंद करा. Physically, financially, materially, any way, any area of your life. शारीरिकरित्या, आध्यात्मिकरित्या आणि कोणत्याही भागात तुम्हाला आरोग्य प्राप्त पाहिजे नसेल, Right now, आताच close your eyes. डोळे बंद करा. And just close your eyes. आणि डोळे बंद करून, As the word of God said, जसं परमेश्वराचे वचन सांगते, we'll go to God. आपण परमेश्वराकडे वळू We'll submit to God. आणि परमेश्वराला समर्पित होऊ. We'll pray to God आपण त्याला प्रार्थना करू त्याच्याजवळ with confidence आत्मविश्वासाने, धैर्याने, that we will receive His grace today. की आज आपल्याला त्याची कृपा प्राप्त होणार आहे. Let's go to God today. चला परमेश्वराकडे वळूया. Let's close our eyes today. डोळे बंद करा. Wherever, whatever area it might be. कोणतेही भाग असू द्या, कुठे पण असू द्या, Just close your eyes. तुमचे डोळे बंद करा. You want to see miracles today in your life? आज तुम्हाला तुमच्या जीवनात चमत्कार पाहायचा आहे का? Just close your eyes. तर डोळे बंद करा And submit those area, whichever it might be, physical, financial, material, any area, submit to Him today. आणि ते कोणतेही भाग असू, शारीरिकरित्या, आध्यात्मिकरित्या व भौतिक गोष्टी जे गरजा आहेत ते तुम्ही परमेश्वराला समर्पित करा. Close your eyes right now. आणि डोळे आताच तुम्ही बंद करून Pray whatever you want today. जे तुम्हाला पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रार्थना And करा. afterwards I will tell what you have to declare today. आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय बोलायचे. And when you say it, आणि जेव्हा तुम्ही ते बोलाल it will be done for you. ते तुमच्यासाठी होणार. Hallelujah. हालेलुया.
Oh, hallelujah. Rababa Hallelujah. shandara galaba shandara Oh, galaba riba rababa shandara shatara kalaraba. Oh, ragalaba shandara galaba Oh, rababa riba rababa shandara rababa. galaba. Oh, Hallelujah. rabalaba shandara Thank you, kalaba Jesus. rababa rababa. Hallelujah. Oh, rabalaba shandara galaba धन्यवाद rababa. प्रभु येशू. Oh, Thank hallelujah. you, Jesus. Oh, rabalaba shandara galaba Oh, rababa thank you, rababa. Jesus. Oh, Lord, I pray in the mighty name of Jesus Christ of Nazareth. Oh, my dear beloved, Hallelujah. हे माझ्या wherever you प्रियांनो, are, कुठे पण तुम्ही असाल, whatever pain you're having in your body, काही दुखणं तुमच्या शरीरात कुठे पण from असेल, the crown of head to the foot of your soles, तुमच्या डोक्यापासून ते पायापर्यंत keep your hand there त्या भागात तुम्ही हात ठेवा and say, आणि म्हणा, enemy, शत्रू, whatever pain it might be, काही पण दुखणे असू द्या, just say in the name of Jesus, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने Just तुम्ही say, प्रार्थना enemy. करा. म्हणा, हे शत्रू, I kick you out in the name of Jesus. मी तुला लात मारून काढून फेकतो. If you have a spondylitis problem, say, oh, spondylitis enemy, I kick you out in the name of Jesus. If you have a problem in leg, you say, enemy of the leg, I kick you out in the name of Jesus. If you have problem in your back, say, enemy of back, I kick you out in the name of Jesus. Just declare it today and you will receive your healing today. Amen. It is the day of your healing, my dear beloved. Just say it with your mouth and say it with your confidence according to Hebrew 4:15-16. And say it, Jesus, I cast this enemy out of my life. It might be pain, it might be cancer, it might be tuberculosis, it might be AIDS, it might be pain, it might be migraine, it might be stomach problem, it might be back problem, it might be leg problem, it might be any area of your life, it might be livers. Oh, I pray and cancel those enemies in the mighty name of Jesus. I pray in the name of Jesus, you receive your portion today. You receive your portion today in the mighty name of Jesus. Every plan of enemy has to get out in the name of Jesus. Right now I declare it in the name of Jesus. आत्ताच मी हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने कबूल करीतो. Oh Jesus, हे प्रभू येशू, those who are listening to you, जे तुझे ऐकत आहे, bless them in the mighty name of Jesus. तुझ्या अद्भुत नावाने त्यांना आशीर्वादित कर. Whatever they are praying to you today, ते जे गोष्टीसाठी प्रार्थना करतायत, let it be done for them today. ते त्यांच्यासाठी होऊ दे. In the mighty name of Jesus I pray. प्रभू येशूच्या अद्भुत नावाने मी प्रार्थना करीतो. Touch them right now. त्यांना स्पर्श कर. Let your grace तुझी कृपा take control of their life. त्यांचं जीवनाचा ताबा ते घेऊ दे. In the mighty name of Jesus, प्रभूच्या अद्भुत नावाने I release your peace and grace upon their life. मी तुझी कृपा, आरोग्य त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. त्यांना स्पर्श होऊ Release it दे. in the name of Jesus. ते त्यांच्यासाठी त्यांना स्पर्श होऊन दे. In the mighty name of Jesus, प्रभूच्या अद्भुत नावाने receive your healings. तुम्ही तुमचं आरोग्य प्राप्त करा. Receive your healings. आरोग्य प्राप्त करा. I can feel in my spirit मी माझ्या आत्म्यात मी that the अनुभवू enemy शकतो is leaving की तो शत्रू निघत आहे and you are getting free today. आणि आज तुम्ही मोकळे होणार Oh, आहात. hallelujah. हालेलुया. Oh, my dear beloved. माझ्या If प्रियांनो, you are not having that trust, जर तुम्हाला तो विश्वास नसेल, trust today. आताच जर तो विश्वास नसेल, Trust today. आता तुम्ही विश्वास करा. If you don't have your faith, जर अविश्वास असेल carry our faith तर तुम्ही आमचा विश्वास तुमच्यात स्वीकारा and you will receive your healing आणि today. आरोग्य तुम्हाला प्राप्त होईल. Because God is there to heal you, my dear कारण beloved. की परमेश्वर आहे तुम्हाला आरोग्य He देण्यासाठी. wills to heal you. तो तुम्हाला आरोग्य देऊ इच्छितो. He desires to heal you. तो तुम्हाला आरोग्य त्याची देण्याची इच्छा आहे. Just come and speak with boldness आणि तुम्ही धैर्याने येऊन ते कबूल करा, बोला and it will be done for you. आणि ते तुमच्यासाठी होणार. Yes. Heavenly Father, I pray in the name of Jesus for each and every one. Those who have declared with their mouth, they have received their healing, Lord. Oh Lord, give them the grace to walk in that healing. Let your peace and your grace abide in them now and forevermore. In the mighty name of Jesus, I declare they are healed in everything they do. In the name of Jesus we pray and we say, Amen. Amen. Hallelujah. Praise the Lord. हालेलुया. This is time of offering, my dear beloved. तर आता ही दानार्पणाची वेळ आहे. I told you that we are having some things to do in coming days. आणि मी तुम्हाला सांगितले होते की ह्या दिवसात भरपूर अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत There are so many things coming up. आणि भरपूर अशा गोष्टी पण वर येत आहेत. There are so many things Lord is showing to pastors, our pastor favorite friends together. आणि परमेश्वर पण आमचे जे माझे जे सहभागी
त्याचे लोक आहेत त्यांना परमेश्वर दाखवत आहे And God is doing mighty things. आणि परमेश्वर अद्भुत गोष्टी करत आहे And enemy is trying to do many things, but we know that he is a defeater. आणि शत्रू तर फार गोष्टी त्याच्यात अडखळण आणण्याचा प्रयत्न करतोय पण आम्ही प्रार्थना विश्वासाने करतोय And we know that the enemy is defeater. आणि तो शत्रू हरलेला आहे Because things are coming up, issues are coming up. Today, suddenly laptop broke down, so we are not able to go on YouTube and all. आणि भरपूर तो शत्रू पण कार्य करतोय आणि आज अचानक आमचा लॅपटॉप मध्ये पण अचानक बंद पडला It is not working. आणि ते काम नाही करत It is in service station. आता आम्ही त्याला ते रिपेअर होण्यासाठी टाकलंय We just praying. तर आम्ही प्रार्थना करतोय God will not stop your blessing, my dear beloveds. की परमेश्वर तुमचा आशीर्वाद थांबवणार नाही You have to be a part of that. तुम्हाला ह्याचा सहभागी व्हायचंय Keep sowing in the kingdom of तर God. तुम्ही परमेश्वराच्या राज्यासाठी पेरत राहा There are many things coming up. आणि भरपूर अशा गोष्टी वर येत आहेत You will see many things change in Dunamis Ministry International in coming days. आणि ह्या येणाऱ्या दिवसात तुम्ही डिनामिस मिनिस्ट्रीज इंटरनॅशनल मध्ये भरपूर बदल पाहताल From I hope from month of August, आणि ऑगस्ट ह्या महिन्यापासून you will see a mighty change in every setup and everything. आणि तुम्ही नवीन असे बदल पाहताल आपल्या सर्व जो सेटअप आहे ह्याच्यात बदल Because we पाहताल believe on God. कारण की आपण तर परमेश्वरावर We विश्वास trust on ठेवतो Jesus. आपण प्रभू ख्रिस्तावर And विश्वास we believe ठेवतो He can do everything for us. आणि आपला विश्वास आहे की तो आपल्या सर्व गोष्टी करू शकतो Hallelujah. हालेलुया This is time of sowing. आणि आता ही वेळ आहे पेरण्याची This is the number is displaying on your screen. 7.6. Hallelujah. Why we are telling you out these things? आणि मी या गोष्टी का सांगतोय तुम्हाला Because these are needs to do something for the kingdom of God. कारण की ह्या परमेश्वराच्या राज्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत Why we are telling you these things? आणि आम्ही ह्या गोष्टी का सांगतोय तुम्हाला Because these things are need to be done to reach out many people. कारण की आम्हाला भरपूर लोकांपर्यंत पोचायचंय And that's why we need your support. म्हणून आम्हाला तुमच्या सहाय्याची गरज आहे It might be spiritually, आणि ते आध्यात्मिकरित्या असू द्या physically, आणि शारीरिकरित्या financially, आणि फायनान्स आर्थिकरित्या and materially. आणि दुसऱ्या गोष्टी भौतिक गोष्टींच्या Because द्वारे we want to expand for the kingdom of God. कारण की आम्हाला आपल्याला परमेश्वराच्या राज्यात अजून पुढे चालायचंय And we want to win many souls as possible. आणि परमेश्वराच्या राज्यासाठी अजून आत्मे आपल्याला जिंकायचे The number you are seeing on the screen, तर तुम्ही आता जो नंबर तुम्ही तिथे पाहताय it is number for PhonePe, Google Pay, Paytm, anything. आणि तो नंबर तुम्ही फोन पे गुगल पे काही पण त्याच्यावर तुम्ही जे परमेश्वर If you चालतो want, if पाठवा you are not able to comfortably sow now, आता जर तुम्हाला ते करता नसेल येत pray. तर प्रार्थना करा Whatever God leads you, जे काही परमेश्वर तुम्हाला चालवेल and then sow it. तर तुम्ही तिथं पेरा Because you will see the reward. कारण की तुम्ही त्याचं प्रतिफळ तुम्ही I पाहता can tell you so many people are there. आणि मी तुम्हाला असे भरपूर लोक आहेत ते मी त्यांचं When सांगू they शकतो sow in the kingdom of God, जेव्हा ते परमेश्वरच्या राज्यात they पेरतात sow in the ministry, ते जेव्हा ह्या मिनिस्ट्रीसाठी ते पेरतात they are receiving mighty things in their life. ते अद्भुत गोष्टी त्यांच्या जीवनात प्राप्त And करतायत I want to make you very clear. आणि मी तुम्हाला एकदम स्पष्टरित्या सांगू इच्छितो We don't use those money for our personal needs. आणि आम्ही आमच्या स्वतःच्या गरजेसाठी ते दानार पण वापरत नाही My wife is blessed with the wonderful job. आणि माझ्या पत्नीला एक सुंदर असा जॉब मिळालेला आहे I am having my own business, आणि माझा स्वतःचा बिझनेस आहे and we are blessed by financially. आणि आम्ही आर्थिकरित्या आम्ही भरपूररित्या आशीर्वादित But आहोत we want you to receive the blessings when you sow in the kingdom of God. पण आमची पण इच्छा आहे की तुम्हाला पण परमेश्वराच्या राज्यासाठी अधिक आशीर्वाद प्राप्त व्हावे Just keep sowing. म्हणून तुम्ही पेरत राहा Let's pray. चला प्रार्थना करू Heavenly Father, thank you for each and every one who is watching us, Lord. Oh Lord, whatever they have sown in the kingdom of God, you have known, Lord, bless them in everything they do, physically, financially, materially, and everything they do, Lord.
whatever they have sown in your kingdom till day and this day forth, bless them in everything they do, and let thy name be honored in them and through them. Thank you for your grace, thank you for your love, thank you for your mercy upon them now and forevermore. In the mighty name of Jesus Christ of Nazareth, together with agreement we pray and we submit each and every one into that and we say Amen. Amen, amen, amen. Now the grace of our Lord Jesus Christ, the love of God, and the sweet fellowship of Holy Spirit abides in one and accord till the coming of Jesus Christ, and we say Amen, amen. आमेन. Praise God. हालेलुया. My dear beloved, माझ्या प्रियांनो, you can join us on Sunday तर तुम्ही आम्हाला रविवारच्या सभात 7 जोडू PM शकता sharp. 7 वाजता. invite your friends, तुमच्या सर्व मित्र परिवाराला आमंत्रित करा take a challenge. आणि हे चॅलेंज तुम्ही घ्या. शर्यत Ahvan, सॉरी Ahvan, हे आव्हान किंवा शर्यत तुम्ही घ्या and invite at least one friend. आणि तुम्ही एका तरी कोणाला आमंत्रित जरूर करा. When you invite your friend, आणि जेव्हा तुम्ही त्यांना आमंत्रित कराल, he or she will be definitely blessed. I can promise you, ती किंवा तो आशीर्वादित होणार हे मी तुम्हाला वचन देऊ शकतो. because I know कारण की मला माहिती आहे the heavenly Father तो works in me and through me. Hallelujah. हालेलुया. कारण की माझा विश्वास आहे की तो स्वर्गातील पिता माझ्यातून माझ्याद्वारे कार्य करतो. Hallelujah. So हालेलुया. I don't know about what you believe, तर मला माहित नाही तुम्ही कशात but I कशात believe विश्वास on my धरता. heavenly Father. पण मी तर माझ्या स्वर्गातील पित्यावर विश्वास I धरतो know He can do everything for me. आणि मला माहिती आहे तो माझ्यासाठी सर्व गोष्टी करू शकतो. Hallelujah. हालेलुया. Let's thank you for your time, your way, and things you are doing for the Dunamis Ministry International. आणि मी खरोखर तुम्हा प्रत्येकाचे आभारी आहे. धन्यवाद करू इच्छितो तुम्हा सर्वांचे जे तुम्ही डिनामिस मिनिस्ट्रीसाठी करताय. May God bless you more. तुम्हाला परमेश्वर भरपूररित्या अधिक May God आशीर्वादित use you करो more, आणि तुमचा उपयोग त्याच्या राज्यासाठी करो and let your name be honored through His name. आणि तुमचं पण नाव परमेश्वराच्या राज्यासाठी गौरविले जाऊ. May God bless you all. आणि परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. Till Sunday, आणि रविवारपर्यंत Shalom. God bless you. शालोम आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. Take care. We love you. काळजी घ्या. आम्ही तुम्हा सर्वांवर प्रेम करतो. Bye. बाय बाय.